आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत एका बाजूला झुकली। इमारत एका बाजूला झुकल्यामुळे जमीनदोस्त करण्याची शक्यता, इमारत कधीही कोसळण्याची शक्यता। जेईई मेन्सचा निकाल जाहीर। देशभरातील 23 विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना 100% आहे। पुण्यामध्ये ड्रेनेज पाण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष सेना आक्रमक। पालिकेच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेजचं पाणी भेट देत कारवाई करण्याची मागणी। पुणे महापालिका शहरातील 12 मीटर रुंदीपेक्षा अधिक 378 रस्त्यांचा वॉकिंग सर्व्हे करणार। फुटपाथ सलग नसणं, पदपथांवर अतिक्रमण, त्याचबरोबर फिडर आणि पिलरचा अडथळा, गटार खचण्याच्या समस्या यावर नजर टाकणार। रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून तपासणी मोहीम। 10 महिन्यामध्ये 23,29 लाखांचा दंड वसूल। पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन। अंगणवाडी सेविकांचं अनेक दिवसांपासून आंदोलन, अखेर आंदोलनाला यश। पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल देण्यात येणार। व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाच्या मागणीमध्ये वाढ। भोरमध्ये गुलाब उत्पादकांची लगबग सुरू। विदेशातून देखील फुलांना मोठी मागणी। शालेय पोषण आहार आता अधिक पोषक होणार। विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान 1 दिवस फळं, सोया बिस्किट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे, त्याचबरोबर बेदाणे आणि चुरमुरे देखील दिले जाणार। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे निर्देश।